Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज. त्याच्यामधला आपला सेकंड युनिट चालू आहे जो आहे एनर्जी रिसोर्सेस, ज्यामध्ये आपण आता पॉइंट बघत आहोत. आपण मागच्या लेक्चरला एनर्जी फॉर्म्स आपण बघितलेले होते, ज्याच्यामध्ये दोन टाइप होते, जे होते कन्व्हेक्शनल आणि नॉन कन्व्हेक्शनल. ठीक आहे, आपण ह्या लेक्चरला 2.5 बघणार आहे, जो आहे प्रेझेंट्स ग्लोबल एनर्जी यूज अँड फ्युचर डिमांड. म्हणजेच आत्ताची जी काही ग्लोबलची कंडिशन आहे ती एनर्जी रिसोर्सेस डिस्कस करणार आहे, प्लस इथून पुढे येणारे जे फ्युचर मध्ये काही डिमांड्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये एनर्जीचे यूज बघणार आहे आणि फ्युचर डिमांड्स कोणकोणते आहेत हे बघणार आहे. सगळ्यात पहिला एनर्जी जे कन्झम्पशन आहे ते आपण चायनामध्ये आहे, ते जे आहे चायनामध्ये 23%, इंडियामध्ये 5% आणि अदर कंट्रीज मध्ये आहे 7%, युनायटेड स्टेट मध्ये आहे 17% आणि वर्ल्ड मध्ये आहे 48% आपण काय करतो, एनर्जी कन्झम्पशन करतो. हा एक चार्ट आहे जो की तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला 2.5 जो आहे ग्लोबल एनर्जी यूज, तो आपण डिस्कस करणार आहे. त्याचं काही इंट्रोडक्शन बघणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इंडिया इज अ 5th लार्जेस्ट कंझ्युमर ऑफ द एनर्जी अकॉर्डिंग टू अ 3.4% ग्लोबल एनर्जी कंझ्युमर. म्हणजेच 3.4% ग्लोबल एनर्जी कंझ्युम करतं आणि हे करण्यामागं इंडियाचा 5वा नंबर आहे. पूर्ण वर्ल्ड मध्ये इंडियाचा 5वा नंबर आहे, ज्याच्यामध्ये आपण 3.4% ग्लोबल एनर्जी आपण यूज करतो, कंझ्युम करतो आणि त्याचा वापर करतो. रिच इन कोल अँड रिन्युएबल एनर्जी. रिच इन कोल आपल्या इंडियाला का म्हटलं गेलंय, कारण त्याच्यामध्ये कोळशाचा म्हणजे आपले इंडियामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कोळसा हा अवेलेबल आहे, मिळतोय आणि आपण त्याच्यापासून रिन्युएबल एनर्जीज तयार करतो. जसं की तुमच्या रेल्वेज साठी लागणारा जो कोळसा आहे त्याच्यापासून भरपूर प्रमाणात एनर्जी आपण काय करतोय, कंझ्युम करतोय, एनर्जीज उपलब्ध करतोय, रिन्युएबल एनर्जीज तयार करतोय कोळशा थ्रू. म्हणून आपल्याला रिच इन कोल अँड रिन्युएबल एनर्जी इंडियाला म्हटलं गेलंय. व्हेरी स्मॉल हायड्रोकार्बन रिझर्वड इन अ 0.4%. 25% प्रायमरी एनर्जी नीड्स टू मीट अ इम्पॉर्टंट. म्हणजे 25% एनर्जीच फक्त आपल्याला बाहेरून काय करावी लागते, विकत घ्यावी लागते. म्हणजे काही एनर्जीज अशा आहेत ज्या आपल्या इंडियामध्ये उपलब्ध नाहीत. अशा पद्धतीच्या काही ज्या एनर्जीज आहेत त्या आपण इम्पोर्ट करून घेतो दुसऱ्या कंट्रीज मधून, दुसऱ्या परदेशातून असू देत, स्टेट मधून असू देत, आपण इम्पोर्ट करून घ्यावे लागतात. फक्त 25% आपल्याला त्या एनर्जी ज्या आहेत त्या कंझम्प कराव्या लागतात. नेक्स्ट पॉइंट आहे, तर तुम्ही जर बघितलं तर पर कॅपिटल कन्झम्पशन ऑफ एनर्जी इज लो. सगळ्यात भारतामध्ये तुम्ही जर कॅपिटल वाईज बघितलं तर काय आहे, एनर्जी ग्लोबल एनर्जीचा जो यूज आहे तो सगळ्यात लो आहे. ठीक आहे. त्यानंतर एनर्जी इंटेन्सिटी वन मोस्ट ऑफ द हायेस्ट. म्हणजेच जी जर तुम्ही एनर्जी इंटेन्सिटी इज वन ऑफ द मोस्ट हायेस्ट, म्हणजेच जसं की पॉप्युलेशन वाढत आहे आपलं, त्या पॉप्युलेशन थ्रू तुमची जी काय इंटेन्सिटी आहे ती डिसाईड होते एनर्जीची, आणि ती सगळ्यात काय आहे, हायेस्ट आहे. त्याच्यानंतर कमर्शियल एनर्जी कन्झम्पशन इज 50%. तर 50% काय आहे आपल्याकडं, जे कमर्शियल एनर्जीज आहेत ते किती आहेत, 50%. म्हणजे आपलं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं त्या पॉप्युलेशनच्या आधारे जी कमर्शियल एनर्जी आपण यूज करतो ते 50% आहे. त्याचबरोबर आपण आता कोल म्हणजेच कोळसा, ही पण एक काय झाली, एनर्जी झाली जी आहे
तर आता इथे आपण काय बघणार आहे की वन बाय वन काही एनर्जीज आहेत त्याचा सिनेरिओ बघणार आहे ज्याच्या थ्रू आपण डिस्कस करणार आहे की ग्लोबल एनर्जीमध्ये ज्या वन बाय वन एनर्जीज आहेत त्या वन बाय वन एनर्जीचा यूज कुठपर्यंत आहे, किती आहे आणि किती पर्सेंटेजमध्ये आहे हे आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिला आहे कोल. कोल म्हणजेच काय? कोळसा. तर डिटरमायनिंग एनर्जी मिक्स डॉमिनेट्स अ एनर्जी मिक्स म्हणजेच contributes to a 55% primary energy production and 53% of energy is consumption. म्हणजेच 55% प्रायमरी लेवलला म्हणजे प्रायमरी लेवलला जे प्रोडक्शन आहे तिथे आपली जी एनर्जी कन्झम्पशन होणार आहे ती आहे 55% आणि जे जे एनर्जी बाकीच्या ठिकाणी जे राहिलेलं 53% आहे ते जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे ते बाकीच्या ठिकाणी होणार आहे. जसं की आपल्या इंडियाचा 4था नंबर आहे लार्जेस्ट नंबर की एनर्जी प्रोड्यूस करण्याबाबत. म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपला 4th नंबर इंडियाचा बसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. जे 70% आहे ते आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच आपण घरगुती जे इलेक्ट्रिसिटी वापरतो त्यासाठी 70% हा भाग येतो आणि राहिलेला 50% आहे तो कमर्शियल एनर्जी डिमांडसाठी आहे. म्हणजे जे कमर्शियल एनर्जी तुम्ही यूज करता आहात त्यासाठी 50% भाग हा यूज केला जातो. हे होतं आपलं एनर्जी लेवल कोळशाच्या बाबतीत जे यूज होतं ते हे आहे. सॉरी मी सांगताना उलटं सांगितलं. डोमेस्टिक म्हणजे तुमचं जे की तुमचं इंडस्ट्री पर्पज एरिया येतो तो आणि कमर्शियल म्हणजेच घरगुती वापरांसाठी जे एनर्जी यूज होते कोळशाबाबत तर ती एनर्जी आहे 50%. ठीक आहे. ह्या बाबतीत आपला जो इंडिया आहे तो 4th लार्जेस्ट नंबरवरती आहे प्रोड्युसेससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोळशा रिलेटेडच बघणार आहे पण काही नेक्स्ट पॉईंट बघणार आहे जे आहेत 8.6% of a world receiver either both 84,396 million ton and last for the next 255 years. म्हणजे तुम्ही आपल्याकडे 8.6% जो वर्ल्ड रिझर्व आहे म्हणजे कोळसा आपण जो साठवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही वेटमध्ये कॅल्क्युलेट केला तर ते होतं 84,396 मिलियन टन आहे आणि तो गेले 250 म्हणजे नेक्स्ट लास्ट 250 जे काही इयर्स आहेत तेवढा आपल्याकडे कोळसा अवेलेबल होता. त्याच्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो तर लिग्नाइट कोल इज अल्सो कॉल्ड ॲज म्हणजे ह्या कोलला आपण काय म्हणतो लिग्नाइट कोल सुद्धा म्हणतो. ज्याच्यामध्ये डॉमिनेट फ्यूल व्हेन एनर्जी डॉमिनेट इन्क्रीजेस इन अ फ्युचर. म्हणजेच जे तुमची एनर्जी असू दे एनर्जी कन्झम्पशन असू दे प्रोडक्शन असू दे हे जे काही एनर्जीज आहेत त्यांना आपण काय म्हणतो डॉमिनेटिंग फ्यूल. कारण ते काय आहे जसं पॉप्युलेशन वाढते तसं तुम्ही त्याचा यूज करत आहात त्यालाच आपण काय म्हणतो लिग्नाइट कोल असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑइलच आपण बघणार आहे. जसं की आपण कोळशाचं बघितलं काही पॉईंट डिस्कस केले एनर्जी लेवलचे तर तसेच आपण ऑइलचे देखील करणार आहे. त्याच्यामध्ये अकाउंट्स फॉर द 36% ऑफ अ टोटल एनर्जी कन्झम्पशन अँड द 34% टोटल एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच तुमचं जे काही कन्झम्पशन लेवल आहे ठीक आहे ती किती असणार आहे ऑइलची 36% आहे आणि जी प्रोड्यूस
आपण करणार आहे एनर्जी टोटल ती आहे 34. म्हणजे यामध्ये डिफरन्स जर बघितला तर हा टोटली 2चा डिफरन्स पडतो. म्हणजेच तुम्ही प्रोड्यूसचे प्रमाण कमी आहे आणि तुमचं जे कन्झ्युम करण्याचं प्रमाण आहे डे बाय डे हे जास्त आहे ऑइलच्या रिलेटेड. जर तुम्ही कम्पेअर केला म्हणजे आत्ता आपण बघितल्याप्रमाणे कोल हा कसा आहे त्याच्यामध्ये पण आपण सिनेरिओमध्ये बघितलेला आहे की किती पर्सेंटेज आहे कोल आपण किती यूज करतो आहोत किंवा त्याचं प्रोडक्शन किती आहे आणि कन्झम्पशन किती आहे. तर ह्यामध्ये बघितला तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात कोळशाचा हा जास्त वापर केलेला आहे. अबाव 50% आपण वापर करतोय त्याचा. तर त्या ॲज कम्पेअर टू जर ऑइल बघितलं तर ऑइलचं प्रमाण हे आपल्या इंडियामध्ये ते प्रोडक्शनचं असू दे किंवा कन्झ्युमरचं असू दे ते काय आहे लो आहे. आणि इथे जर बघितलं तर तुम्ही आपलं प्रोडक्शनचं प्रमाण हे खूपच कमी आहे कन्झम्पशनपेक्षा. म्हणजे मागणी जास्त आहे आणि प्रोडक्शन कमी आहे थोडक्यात. त्याच्यानंतर इंडिया इज वन ऑफ मोस्ट टॉप 10 कन्झ्युमर इन अ वर्ल्ड. म्हणजे जर ऑइलच्या रिलेटेड बघितला तर इंडिया ही टॉप 10ला आहे कन्झम्पशनसाठी. म्हणजे वर्ल्डमध्ये टॉप 10ला आहे. कारण आपल्याला तितक्या प्रमाणात प्रोडक्शन आपलं होत नसल्यामुळे म्हणा किंवा काही कन्झ्युमर वाढल्यामुळे आपल्याला काय आहे कन्झम्पशनची जास्त गरज आहे इंडियाला. आणि त्याचा नंबर आहे आपला इंडियाचा वर्ल्डमध्ये टॉप 10मध्ये आहे आपण कन्झम्पशनसाठी. त्याच्यानंतर 0.3% ऑफ वर्ल्ड्स रिझर्व. म्हणजेच जर तुम्ही इथे बघितला तर 0.3% जे वर्ल्ड रिझर्व आहे म्हणजेच ऑइलचं काय आहे वर्ल्ड रिझर्व 0.3 आहे. आणि 70% आपल्या भारतामध्ये 70% डिमांड्स इट्स मीट्स टू इम्पोर्ट द 1.2 मिलियन बॅरल पर डे. म्हणजेच की जे आपण प्रोड्यूस करतो मान्य आहे पण आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. 70% आपल्याला इम्पोर्ट बाहेरून विकत घ्यावं लागतं. पर डे म्हटला तर तुम्ही 1.2 मिलियन बॅरल इन अ पर डे आपल्याला खरेदी करावं लागतं. तर हे होतं ऑइलच्या रिलेटेड सिनारिओ. त्याच्यानंतर आणि आणखीन काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. जसं की consumption of a petrol in a transport sector 53% आहे आणि डोमेस्टिक आहे ते 18 आहे आणि इंडस्ट्री लेवल आहे ते 17% आहे. म्हणजेच जे कन्झम्पशन करतो आपण म्हणजे खरेदी केलेलं ऑइल असू दे किंवा ट्रान्सपोर्ट केलेलं ऑइल असू दे जे आपण पैसे देऊन विकत घेऊन काय करतोय आपण प्रोव्हाइड करतोय. आणि जर भागात म्हटला म्हणजे काही सेक्टर्समध्ये म्हटला तर ट्रान्सपोर्ट लेवलला जे लागणारं ऑइल आहे त्या सेक्टरमध्ये ते आपण 53% आहे. डोमेस्टिक म्हणजेच काय की जे तुमच्या इंडस्ट्री पर्पजसाठी असू दे किंवा इतर ह्याच्यासाठी असू दे ते 18% आहे आणि इंडस्ट्री लेवलला 17 आहे. डोमेस्टिक घरगुती वापरांसाठी असू दे आणि इंडस्ट्री वापरांसाठी असू दे तर हे इतके काय आहेत पर्सेंटेज आहेत. ट्रान्सपोर्टसाठी म्हटला तर 53 आहे, घरगुती वापरासाठी म्हटला तर 18 आहे आणि इंडस्ट्रीसाठी म्हटला तर 17 आहे. ठीक आहे, हे होते कन्झम्पशनचे प्रकार. त्याच्यानंतर टोटल installed capability of a diesel based on the power plant in India is a 1199.750 वेट आपलं आहे जे आहे डिझेल पर्पजसाठी. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं असेल तर इंडियामध्ये जी इन्स्टॉलेशन कपॅसिटी आहे म्हणजे डिझेल बेस्ड पॉवर प्लॅन्टची जी काय कपॅसिटी आहे इन्स्टॉल केलेली आहे ती आहे 1199.75 मेगावॅट इतकी आपण काय केलेली आहे डिझेल पॉवर प्लॅन्टची कपॅसिटी इन्स्टॉल केलेली आहे इंडियामध्ये. त्याच्यानंतर 20 ते 17%
डिक्लाइन इन अ शेअर इन अ प्रायमरी एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच 20 ते 17 सालच्या या दरम्यान जे प्रायमरी लेवलला जे एनर्जीज आहेत प्रोडक्शनच्या, ह्या आपण काय केलेल्या आहेत, शेअर केलेल्या आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहे एनर्जी जो आहे नॅचरल गॅस आपण डिस्कस करणार आहे ही एनर्जी, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जसं ऑइल बघितलं, कोळसा बघितलं, त्याचं एस्टिमेट बघितलं, त्याच पद्धतीने आपण नॅचरल गॅसचं सुद्धा बघणार आहे सिनारिओ, ज्याच्यामध्ये अकाउंट्स फॉर द 8% एनर्जी कन्झम्पशन अँड 9% एनर्जी प्रोडक्शन आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर जे कन्झम्पशन आहे ते आपलं कमी आहे प्रोडक्शनपेक्षा. म्हणजे याच्यामध्ये जर नॅचरल गॅसेस जर बघितला तर नॅचरल गॅसेस हे आपल्याकडे 9% आहे आणि म्हणजे जे केलं जातं ते फक्त 8% केलं जातं. आणि 1%चा जो डिफरन्स आहे तो आपण काय करतो, म्हणजे थोडक्यात यातून सांगायचं की नॅचरल गॅसेस हे कमी प्रमाणात यूज केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे the total installation capacity of a gas based on the power plant in India 17,353.85 megawatt, about the 10% of the टोटल इन्स्टॉलेशन कपॅसिटी. म्हणजे जे इंडियामध्ये जर तुम्ही बघितला ही इतकी कपॅसिटी आहे, मेगावॅट आहे. आपण जे काही गॅसेस आहेत, गॅसेस बेस्ड पॉवर प्लांट्स आहेत जे आपण इन्स्टॉल केले आहेत ते आहेत इतके. ठीक आहे. 10% काय आहेत ते इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे आणि आपण इतकी एनर्जी ती काय करते, कन्झ्युम करते. त्याच पद्धतीनं जर तुम्ही आणखी काही पॉइंट बघितले त्याच्यामध्ये डिमांड्स ऑफ 200, जर तुम्ही बघितला की 200 MCMD अगेन्स्ट अवेलेबिलिटी ऑफ 103.08 MCMD. म्हणजे हे जे काही कॅल्क्युलेशनचं नॅचरल गॅस जे कॅल्क्युलेशनचं जे युनिट आहे ती MCMD आहे. आणि MCMD मध्ये जे कॅल्क्युलेट केलं जातं त्याची जर बघितला तर अवेलेबल फक्त आपल्याला किती पर्सेंट होतं, तर 103% आपल्याला अवेलेबल होतं आणि त्याची डिमांड आहे 200% नॅचरल गॅसची. त्याच्यानंतर 10% ते 13% इन्क्रीजेस इन अ शेअर ऑफ अ नॅचरल गॅसेस इन अ प्रायमरी एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच जसं की तुम्ही इथे बघितला की डिमांड्स आहेत ती किती आहे, 200% आहे आणि अवेलेबिलिटी आहे 103%. म्हणजे 10 ते 13% जे आहे इन्क्रीजेस शेअर्स द नॅचरल गॅसेस प्रायमरी एनर्जी प्रोडक्शनसाठी. ठीक आहे. हे इतका काही डिफरन्स आहे जो की आहे डिमांड आणि कन्झम्पशन मध्ये. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत जे आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, जे आपण काही त्याचे पॉइंट्स डिस्कस करणार आहे. जसंपर्यंत आपण कोल आत्ता बघितला, ऑइल बघितलं, नॅचरल गॅसेस बघितलं, तसंच इलेक्ट्रिकल एनर्जी बघणार आहे. त्याच्यामध्ये आउट ऑफ टोटल प्रोडक्शन हे आहे 65.8% आणि कम फ्रॉम द थर्मल पॉवर प्लांट इज अ 26.3% फ्रॉम अ hydro electricity is a 3.1 form of nuclear power and rest availability sources. म्हणजे जे प्रोडक्शन आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आहे ते होतं 65.8%. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट करून किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्लांटचा यूज करून जे येणारा पर्सेंटेज आहे इकडे आहे ते आहे 26% आणि इकडे आहे 3.1%. जे आपण गॅस काय करतो, रिन्युएबल करतो. म्हणजे जे आपण एनर्जी आहे ती इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे ती आपण काय करतो,
रिन्यू करतो. ठीक आहे, रिन्यू करतो आणि ते काय करतो, प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रोडक्शन आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं जर बोलायला गेलं तर जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि डिमांड्स जशा आहेत तशा चांगल्या आहेत. म्हणून आपण पहिल्या स्लाइडमध्ये इथे याच लेक्चरला किंवा मागच्या लेक्चरला बघितलं असेल की आपल्या इंडियाचा 5वा क्रमांक आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याबाबत. म्हणजे आपल्याकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे प्लांट्स आहेत, थर्मल प्लांट्स असू देत, बायो इलेक्ट्रिसिटी असू दे, न्यूक्लिअर पॉवर असू दे, जे काही हे प्लांट्स आहेत एनर्जी डेव्हलप करायचे, तर त्याचं प्रमाण आपल्या इंडियामध्ये चांगलं आहे आणि आपण भरपूर प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रोस जनरेशन ऑफ एनर्जी इज अ 53 sorry 51 sorry 50 531 billion of a unit. Overall electrification rate in a 6.4% आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन काही पॉइंट आहेत ते देखील आपण डिस्कस करूया. द पॉवर जनरेशन aspects आर नॉट इव्हनली स्प्रेड. त्याच्यानंतर जर पॉवर जनरेशनच्या रिलेटेड बोलायला गेला तर ते काही इव्हनली स्प्रेड नाही आहे. त्याच्यानंतर 52.5% आहे ते आहे रुरल, म्हणजेच हाऊस होल्ड हॅव ॲक्सेप्ट एनर्जी इलेक्ट्रिसिटी वेन अ अर्बन एरिया. म्हणजे जे रुरल एरिया आहे, जे हाऊसिंगसाठी आपण यूज करतो ते आहे 50, म्हणजे जे खेडेगावात असू देत तुमचे, ते आहे 50% आपण 52% आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी यूज करतो. आणि जे अर्बन एरियामध्ये राहतात म्हणजे शहरी भागात राहतात ते आहेत 93.1%, म्हणजे जवळजवळ 93% आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी ही शहरी भागांमध्ये यूज करतो. जसं की इंडस्ट्री पर्पजसाठी असू दे किंवा तुमच्या हाऊसिंग पर्पजसाठी असू दे, ह्याचा जास्तीत जास्त प्रमाणात यूज होतो. आता इथे जे डिस्कस केलेलं आहे ते हाऊसिंगसाठी केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिमांड्स इज आउट स्प्रेडेड सप्लाय बाय द 7 ते 11% प्लांट आणि 8 ते 10% प्लांट ग्रोथ आहे, जी की आहे 215 504 मेगा वॅट कपॅसिटी आहे इलेक्ट्रिसिटीची, जी डिमांड आपण प्रोव्हाइड करतो, ज्याच्या थ्रू आपण प्लांटेशन करतो. वेगवेगळे प्लांटेशन आहेत जे की मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही डिस्कस केलेलं आहात. ते जे आहे त्यातून एनर्जी जी आपण प्रोड्यूसेस करतो तर ती काय असणार आहे, ती जर कॅल्क्युलेट करायला गेली तर इतक्या पर्सेंट काय आहे, डिमांड आहे, कपॅसिटी आहे डेव्हलप करायची. ठीक आहे, हे आपण काही एनर्जीज बघितल्या होत्या, ज्या ऑइल असू दे, कोळसा असू दे, त्याच्यानंतर नॅचरल गॅसेस असू देत आणि इलेक्ट्रिसिटी एनर्जी असू देत, जी ग्लोबल एनर्जी यूजमध्ये आहेत. त्याचे आपण काही फ्युचर डिमांड्स आपण सुद्धा डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याचा सिनेरिओ सुद्धा बघितलेला आहे. सिनेरिओमध्ये आपण हर एक एनर्जीचा पर्सेंटेज वाईज किंवा डिमांड किती आहे, प्रोडक्शन किती आहे, किती पर्सेंटेज डिमांड प्रोव्हाइड केलं जातं, कन्झ्युम केलं जातं, किंवा प्रोडक्शन कसं आहे त्याचं आणि किती यूज होतो कोणकोणत्या भागात, हे देखील आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आता आपण इथे लेक्चर स्टॉप करणार आहे. थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, जो की आहे आपला 2.6 जो आहे एनर्जी कन्झर्वेशन बघणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, आपण इथे लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू.